नमस्कार मित्रांनो, आपण बेळगाववरून आलो ना की आपल्याला नाश्त्याचा नेहमी प्रश्न पडतो, नाश्ता कुठं करावा. हॉटेल्स भरपूर आहेत, पण रोड टच कुठलं हॉटेल असावं. तर ड्रायव्हर मित्रांसाठी मी तुम्हाला दाखवतो. याचं लोकेशन आपण जाणून घेऊ. आणि या साईडला एक कट आहे बघा, आल्यानंतर इथून असं रोड रस्ता आहे जायला आपल्याला. बघा हे दिसतंय ना, एकदम सुपर साऊथ इंडियन डिशेस सगळ्या मिळतात. लोकेशन कोणतं तुम्हाला दाखवतो, केएलई सोसायटी. इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल केएलई सोसायटी. सेटअप आहे भाईचा. तर आपण नाश्ता केलेला आहे, कारण 2-3 वेळा नाश्ता केला, पण तुम्हाला दाखवावं असं मला वाटलं. कारण की कोण पण टुरिस्ट असतील किंवा काय असतील, मध्ये आधी थांबायचं नाही. सरळ आपलं रोड टच आपल्याला खायला मिळाला पाहिजे. साऊथ इंडियन खायचंय, पुलाव वगैरे सगळ्या, डोसा, इडली, वडा सर्व आहे. तर हे तुम्हाला कट दिसेल. आणि हा केएलई सोसायटी. आपण दादांना पण विचारू, लोकेशन कहाँ पे आता है भैया? मराठी नहीं पर तो हिंदी सांगेल. कैसे आना पड़ेगा यहाँ पे, मतलब लोकेशन कैसा है? केएलई सोसाइटी, केली छतरी हाईवे बाईपास है। केएलई छतरी बोलेगा हाँ, तो। केएलई हाँ, छतरी। तो लेफ्ट साइड में ही है। हाँ। लोकेशन का टेंशन है। और क्या क्या मिलेगा? इडली वड़ा, इडली वड़ा, डोसा, पुलाव, शिरा, केसरी बात, पोंगल, बिसीबेळे बात, दळून बेಣ್ಣे डोसा, पुरी भजी, उतना है। हे असं लोकेशन आहे बघा. हाँ। लोकेशन असं आहे, दादानी सांगितलं, कारण त्यांना मराठी येत नाही, हिंदीत सांगितलं. हे लोकेशन बघा, केएलई सोसायटी डायरेक्ट हायवे टच आहे. तुम्ही हायवेला आला ना, तर ह्या साईडला कट पण आहे. कट घेऊन इकडे गाडी पार्क करू शकताय. आपली गाडी तिकडे उभी आहे बघा, तुम्हाला दाखवतो. तिकडे उभी केली आहे, वरती उभा करू शकता. आणि एकदम साऊथ इंडियन डिशची मजा घेऊ शकता, कारण वेळ जाणार नाही. हॉटेलात मध्ये गेलं की वेळ जातो, भरपूर वेळ जाता आणि एक नंबर क्वालिटी आहे. नक्की एकदा भेट द्या. चला तर मग, जय महाराष्ट्र.